हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी इडल्या बनवलेल्या होत्या. तर कालचा आणि आजचा 2 दिवसाचा हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला. कारण इडल्याचं पीठ भिजवताना म्हणजेच तांदूळ निवडण्यापासून ते भिजवण्यापर्यंत कसं केलं आहे मी याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला जर काही इडली बनवताना काही प्रॉब्लेम होत असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच तुमची इडली परफेक्ट होईल. उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये इडली कशी छान बनवायची ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं मी काल मटकी भिजवलेलं होतं आणि त्याची छान अशी इथं मोड आलेली होती. पाहू शकता कपड्याच्या बाहेर मोड आलेले आहेत पार. हे एका दिवसातच हे मोड काढलेले आहेत मी. तर हे फक्त कोमट पाण्यात भिजत घातले होत्या मटकी आणि छान असे पाहू शकता एका दिवसातच किती छान मोड आलेले आहेत. तुम्ही देखील असं नक्की करा. काही वेळेस काय होतं की उन्हाळ्यात तरी इडली व्यवस्थित होते, पण थंडीमध्ये इडली व्यवस्थित होत नाही आणि पावसाळ्यामध्ये देखील इडली व्यवस्थित होत नाही. तर तसं होऊ नये यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहेत, त्या नक्की करा. तर काल मिस्टरांनी तांदूळ घेऊन आले रेशनचे. तर आता मला असं उद्या शनिवार आहे आणि शनिवारी मुलींना सुट्टी आहे, तिच्या पप्पाला पण सुट्टी आहे. त्यामुळं आता माझं बेत आहे की इडली आणि डोसे करायचा. तर तांदूळ रेशनचं आल्यानंतर होतं, हे तांदूळ रेशनचं संपलेलं होतं. त्यामुळं थोडे दिवस इडली आणि डोसा केलाच नाही. दीड महिना झाला असेल इडली आणि डोसा केलाच नाही. नंतर आता रेशनचं तांदूळ घेऊन आले. छान आले बघा, घाण वगैरे काही नाही रेशनच्या तांदळामध्ये. छान असं आलेलं आहे. आणि ही उडदाची डाळ देखील घेतलेली आहे आता निवडायला. आता हे 2 किलोचा असा डब्बा आहे माझा. 2 किलोचा याचा अर्धा घेतला तरी चालेल किंवा अंदाजानेच टाकते मी. माप वगैरे तरी पण व्यवस्थित होतात, कारण आता सवय झाली खूप दिवस झालं. त्यामुळे आता हे अर्धा डब्बा घेतला की 1 किलो होतं आणि फुल डब्बा घेतलं की 2 किलो होतं. तर मी 2 किलोचं करणार आहे, कारण डोसे वगैरे लागतात आणि एकदा बॅटर असेल तर उद्या पण इडली डोसे खाऊ शकतात किंवा परवा दिवशी आपण उत्तापे वगैरे करू शकतो. त्यासाठी असं मी 2 किलो घेणार आहे. 2 किलोचा साईजचा डबा आहे ना. हे पहा, असं 2 किलो मी आता तांदूळ घेतलेला आहे. असं आता निवडून घ्यायचं हे छान असं. हे पहा, ताटात घ्यायचं, निवडून घ्यायचं व्यवस्थित. असं आठवड्याच्या लास्टला काही ना काही केलं, इडली डोसे किंवा असं आपल्या घरातले जे छान असं बनतं आपल्याला, म्हणजे जास्त चांगलं आपल्याला जे बनवता येतं ना ते असं बनवलं की मुलं पण आवडीने खातात आणि आपल्याला पण बरं वाटतं. म्हणजे इडली डोसे केले की स्वयंपाकाची गरज कुणाकुणाला पडते, आमच्यात तरी पडत नाही इडली डोसे वगैरे केल्यानंतर. त्यामुळं सुट्टीचा थोडा आपल्याला पण जरा रिलॅक्स वाटतं इडली डोसे केल्यानंतर. राडा थोडासा होतो पण मुलंही खुश आणि आपणही खुश असं म्हणल्यासारखं. त्यामुळे मी असं इडलीचं आणि डोशाचं एकाच बॅटरमध्ये दोन्ही करते मी. तिन्ही पण होतं कधी कधी, इडली डोसा आप्पे होतं, उत्तप्पा होते. तुम्ही काय काय करता एका बॅटरमध्ये नक्की सांगा. मला तर सगळं आता एक बॅटर तयार केलं की आपण यामध्ये 3-4 पदार्थ सहज बनवू शकतो. त्यामुळं इथं असं निवडून घ्यायचं आहे. आता निवडून झालं की आता हे 2 किलो निवडायचे मला. आणि नंतर ही अशी उडदाची डाळ आहे, गेल्या महिन्यात वापरली नसल्यामुळं 1 किलो तशीच राहिलेली आहे. 1 किलो डाळ आहे, सगळी नाही वापरायची, यातली थोडी घेणार आहे. म्हणजे आता आपण 2 किलो 1 किलोला घ्यायची पावशेर डाळ. तर आता 2 किलो मी तांदूळ घेतलेला आहे ना, तर 2 किलोला मी अर्धा किलो उडदाची डाळ घेणार आहे. जर कमीही घेतली तरी चालते. तर जर तुम्हाला कुरकुरीत असा डोसा हवा असेल किंवा तुम्ही उत्तप्पे वगैरे कुरकुरीत बनवणार असाल तर उडदाची डाळ ही कमी घ्यायची, जर कुरकुरीत डोसा हवा असेल तर. आणि जर मऊ असा डोसा हवा असेल किंवा इडली मऊ अशी वाटत असेल ना, तर जितकं तांदूळ आहे ना, म्हणजे 2 किलो तांदूळ आहे आता आपलं, तर त्याला अर्धा किलो अशी डाळ घ्यायची. 1 किलोला पावशेर उडदाची डाळ घ्यायची.
फक्त ह्याला म्हणजे आपण भिजत टाकीपर्यंतच आपल्याला म्हणजे हे व्हायला पाहिजे. तांदूळ असतं घरी, डाळ असती, पण आपल्याला घेऊन भिजत टाकल्यावर एकदा माणूस करतं पटापटा घेऊन, पण भिजत टाकीपर्यंत आपल्याला ते कधी कधी असं होऊन जातं सकाळी वाजते आपण कामाच्या घाई गडबडीमध्ये भिजवायचं विसरून जातो, मग नंतर 12 वाजतात, 1 वाजतात, 2 वाजतात, मग नंतर काय भिजवता येत नाही, कारण आपल्याला मग संध्याकाळी उशिरा ते वाटायला लागतं. त्यामुळे जितकं होईल तिकडं जितकं होईल तेवढं 11च्या आतमध्ये हे भिजत टाकलं तरी चालते, म्हणजे तांदूळ आणि डाळ ही छान भिजली जाते. त्यामुळं मी कधी पण हे भिजत टाकताना 11च्या आतमध्येच टाकते. छान असं डाळ आणि तांदूळ दोन्ही छान असं भिजते. वाटताना थोडेसे पोहे देखील भिजवून टाकले तरी चालते. आता नाही टाकायचं, फक्त वाटताना टाकायचं आहे, कारण मग आपले जी इडली आहे, इडली जर बनवायची असेल तर छान अशी मऊ बनते त्याने. पण मी कधी टाकते कधी टाकत नाही, असं व्यवस्थित प्रमाण जर आपण घेतलं तर बाकीची ह्याची वस्तूंची गरज पडत नाही. जर तुम्ही घेत असाल तर घेऊ शकता. हे पहा, असं निवडून फडकून असं घेतलेलं आहे तांदूळ. हा थोडेसे बारीक खडे रेशनच्या तांदळामध्ये थोडेसे खडे आणि कचरा थोडासा असतो, त्यामुळे असं जरा हे तरी चांगलं भेटलं ह्यावेळेस, नंतर जर वेळेस खूपच घाण असते ते. तर आता हे असं निवडून आपण आता एका गमेल्यात गोळा करायचा आहे. आता मला हे सर्व निवडून घ्यायचं आहे. असं निवडून घेते तर मी आता आपण म्हणतो की रवा किंवा पोह्याचा देखील डोसा होतो, पण जशी ही आंबल्याची चव असते, दही तुम्ही कितीही टाका वरतून, पण आपण जसं आंबवून करतो हे पीठ म्हणजे डोशाचं, असं डाळ आणि तांदूळ, कुठल्याही डाळी आणि तांदळाचा तुम्ही डोसा घ्या, पण जसं आंबवून करतो ना आपण, त्याची चव एक वेगळीच असते. आपण कितीही दुसरे पदार्थ म्हणजे रव्याचे डोसे करा, रव्याची इडली करा, झटपट होते, पण जी आपल्याला त्यातून पोषक तत्व भेटतात, आंबलेल्या पदार्थांमधून सुद्धा आपल्याला पोषक तत्व भेटतात, हे माहिती आहे का तुम्हाला? तर हे असं भिजवून आंबवून केलेली गोष्ट वेगळी, म्हणजे जास्त पण आपण खायची नाही, 15 दिवसातून एकदा वगैरे ठीक आहे, किंवा आठवड्यातून एकदा ठीक आहे, जास्त पण खायची नाही. जर कुणाला जुलाब वगैरे बसवत असतील, आता पावसाळ्यामध्ये कुणाला जुलाबाचं प्रमाण वाढतं, त्यामुळे कुणाला जर जुलाब बसवत असेल, म्हणजे जुलाब लागली असेल कुणाला, तर इडली त्यांनी नक्कीच खावा. इडलीचा फरक पडतो जुलाबामध्ये, त्यामुळे आंबलेले पदार्थ खावे म्हणतात. आता तांदूळ 2 किलो रेशनचं अनपॉलिश हे तांदूळ घ्यायचं कुठलंही, आणि अर्धा किलो उडदाची डाळ छान निवडून 1 चमचा मेथीदाणे त्यामध्ये टाकलेले आहे, आणि 8 ते किमान 9 तास हे भिजत ठेवायचं आहे, आणि नंतर छान असं वाटून घ्यायचं आहे याला. आता इथे तुम्हाला मी 2 ते 3 पाण्याने हे तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती, आणि किमान 8 ते 9 तास याला भिजवून घेऊन छान असं यातलं परत पाणी काढायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे छान असं. आणि नंतर 8 ते 9 तासानंतर तसंच आंबवत ठेवून दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे आज आपण सकाळी भिजवलेलं, तर उद्या सकाळी 11 वाजताच आपण हे करायला घ्यायचं आहे, म्हणजे रात्री हे वाटून आंबायला ठेवायचं आहे. तर रात्री मी 9च्या आसपास हे 8-9च्या आसपास हे वाटून ठेवलं होतं. हा डबा अर्धा होता, पाहू शकता तुम्ही वाटल्यावर. त्याचा व्हिडिओ माझी चार्जिंग संपल्यामुळं काढायचा राहिला, तर अर्धा होता. तर हा 5 किलोचा डबा अख्खा भरलेला आहे आंबवून, पाहू शकता तुम्ही. आता पावसाळ्यामुळं थोडीशी थंडी देखील आहे, ह्याच्यावर काही झाकण वगैरे काहीच ठेवलेलं नव्हतं, तरी पण हा 5 किलोचा डबा अख्खा भरलेला आहे, पाहू शकता. यामुळंच मी मोठा डबा घेतलेला होता 5 किलोचा, कारण आंबवून ते जास्त होईल यासाठी. तर आता मीठ टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये, किमान अर्धा तास आधी मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. या पिठामध्ये छान असं मुरलं जातं. आधी मीठ टाकायचं नाही आहे भिजवताना, नंतर आंबलं की आपल्याला ज्यावेळेस करायचं आहे त्याच्या अर्धा तास आधी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. कुठलंही मीठ टाकू शकता तुम्ही, असं साधं मीठ किंवा सेंदव मीठ देखील टाकू शकता. तर आता इथं पीठ आपलं आता साईडला ठेवलेलं आहे मी, आणि चटणी करायला घेतलेली आहे. त्यासाठी इथं खोबरं, कोथिंबीर, लसूण, मिरची, आणि इथं भिजवलेलं होतं 2 तास हे फुटाणा डाळ आणि शेंगदाणे आहेत, ते सर्व छान असं वाटून घ्यायचं आहे बारीक, आणि त्यामध्ये फोडणी करायची आहे. आता फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे 2 चमचे, त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकून फोडणी द्यायची आहे. तुम्ही जिरी नाही घेतली तरी चालेल, नुसतं मोहरी घेतली तरी चालतंय, पण मी कधी कधी जिरी घेते, छान त्याचा पण स्वाद छान येतो, आणि अशी तडका द्यायचा आहे छान असा.
पाहू शकता आता चटणी आपली इथं छान अशी तयार झालेली आहे. तुम्हाला इथं दही किंवा लिंबू वापरू शकता. मी आंबट यासाठी वापरत नाही, कारण ही दिवसभर राहत नाही मग चटणी. मध्येच असा आंबूस वास येतो याचा, त्यामुळं इथं मी दही आणि लिंबू काही वापरलेले नाही किंवा चिंच देखील वापरलेली नाही आहे. तुम्ही अशी एकदा चटणी बनवून पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर आता इथं इडल्या मी ठेवलेल्या होत्या वाफायला. सकाळची खूपच घाई गडबड होत होती, त्यामुळं काही व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे, म्हणजे इडली लावताना वगैरे शिजायला. तर सकाळची सर्वांचीच घाई गडबड होती, त्यामुळं इथं मला वेगाने म्हणजे झटपट काम करावं लागत होतं, त्यामुळे इडल्या पटकन टाकल्या. तरी बरं माझा हा इडलीचा पात्र मोठा आहे, एकदाच 16 इडल्या होतात. पण अगदी फुगून टम झालेल्या आहे. अर्धा बॅटर मी यामध्ये टाकलेलं होतं, पण फुगून एकदम बाहेर आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती मोठ्या मोठ्या इडल्या एकदम फुलून वरती छान अशा आलेल्या आहे. पाहू शकता पांढऱ्या शुभ्र अशा. तर तुम्हाला ही आपल्या इडल्या अशाच व्हाव्या असं वाटतील तर असं प्रमाण व्यवस्थित घ्या तुम्ही. काही टेन्शन घ्यायचं नाही इडली बनवताना. अगदी सहज आणि जास्त किचकिच न करता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. कुठलाही ऋतू असो तुमच्या इडल्या ह्या परफेक्टच बनणार. फक्त ही काळजी घ्यायची की प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आणि 8 ते 9 तास तांदूळ आणि डाळ भिजत टाकायचं आणि नंतर थोडंसं किंचित जाडसर वाटायचं आहे. खूप पण अशी पेस्ट आणि पातळ करायचं नाही मिश्रण. असं छानशा तुमच्या देखील इडल्या होतात पाहू शकता. एकदम मऊ अशी लुसलुशीत इडली झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती फुगलेली देखील आहे. जितका होईल तितका व्हिडिओ मी नक्की शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.